पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याभरात कमी अधिक प्रमाणात पाऊस झालाय। देगलूर, मुखेड, लोहा, कंधार, अर्धापूर, हातगावसह नांदेड तालुक्यात आणि शहरात पाऊस बरसला। या पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी मोठी मदत होणार आहे। पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला। तर वर्धा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। एका महिन्याच्या विश्रांतीनंतर वरुणराजाचं आगमन झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली। बळीराजाला मोठा दिलासा मिळाला। तसंच जोरदार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना टांगणीला लावणाऱ्या मेडिकलच्या प्रवेशाचा घोळ बुधवारी सुटण्याची अपेक्षा। अभिमत विद्यापीठांचे प्रवेश देखील ऑनलाईन प्रक्रियेनुसारच व्हायला हवेत। याकरता राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। यावर बुधवारी निर्णय अपेक्षित आहे। तर खासगी कॉलेजेसमधल्या 85-15 फॉर्म्युला विरोधात संस्थांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। त्यावरती देखील बुधवारी सुनावणी होणार आहे। दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची देखील जय्यत तयारी झालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले। आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये नफा नुकसान दोन्ही पक्षांचं झालंय। जसा तोटा राष्ट्रवादीचा झाला तसं नुकसान काँग्रेसचं राष्ट्रवादीमुळे झालं। ते नंदुरबारमध्ये बोलत होते। गुरुवारी अनंत चतुर्दशी आहे। गेले 10 दिवस पाहुण्या म्हणून आलेल्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आहे। मुंबई पुण्यासह राज्यभरात या दिवशी विसर्जन मिरवणुकांचा जोश असेल। गिरगाव चौपाटीवरती अनेक मोठमोठ्या मूर्तींचं विसर्जन होत आहे। त्याकरता प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। नागपूरमध्ये गणरायाला 1101 किलोच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करण्यात आला। शहरातल्या प्रसिद्ध टेकडी गणपतीच्या मूर्तीला या महालाडवाचा नैवेद्य दाखवण्यात आला। 25 आचार्यांनी 4 दिवस राबून हा लाडू तयार केला। गणेशोत्सव म्हटलं की ढांगडधिंगा डीजेचा दणदणाट हे अलीकडचं चित्र आहे। मात्र नाशिकच्या राजीवनगर भागातल्या युनिक फ्रेंड सर्कलचा गणेशोत्सव यापेक्षा वेगळा आहे। भव्य गणेश मूर्ती आणि गोंगाट टाळून केलेले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे या मंडळाचं वेगळेपण उठून दिसतं। बकरी ईद निमित्त जळगाव शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत एकमेकांची गळा भेट घेत ईद निमित्तानं शुभेच्छा दिल्या। तर मालगावसह परिसरामध्ये ईद उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। सुख शांती आणि राष्ट्रीय एकात्मतेकरता विशेष दुआ मागण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।